नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून वहिनी आमच्या मशीनवर बसले आहेत। वहिनी काय शिवताय? ब्लाऊज शिवण्याचं काम चालू आहे। आणि आज आपण रेसिपी कोणती करणार वहिनी? कोंबडी वडे। वाव, आज मस्तपैकी एकदम कोंबडी वडेचा बेत आहे। तुम्हालाही मी दाखवणार आहे कोंबडी वडेची रेसिपी। तर मग चला बघूया कोंबडी वडे कसे करायचे। इथे एका परातीमध्ये अर्धा किलो कोंबडी वड्याचं पीठ घेतलेलं आहे। हे दळून आपण घरीच तयार केलेलं आहे। तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। पीठ कसं तयार करायचं आहे याची ही रेसिपी मी लवकरच अपलोड करेन। तर इथ्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे आणि इथे आपल्याला एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला ह्या वड्यांमध्ये घालायचा आहे, ह्या पिठामध्ये घालायचं आहे आपल्याला। त्यामुळे वडे ना खूप असे मऊ आणि मस्त एकदम लुसलुशीत होतात आणि खायला टेस्टीही लागतात। त्यामुळे कांदा तुम्ही जरूर घाला। आणि त्यानंतर आपल्याला 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी एका साईडला आता इथे तांदळाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। सर्व साहित्य असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना ही आपण पेस्ट याच्यामध्ये घालून घेणार आहोत। पेजेमुळे ना आपले वडे मस्त एकदम टम्म फुगतात। हे तुम्ही बघू शकता, हे बघा इथे मी आता पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे। बघा अर्धी वाटी तांदूळ जर असेल ना त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला। तांदळाची पेस्ट घातल्यामुळे वड्यांना ना टेस्ट खूप सुंदर येते। बघा खूप छान लागतात, टेस्टी लागतात ते। आणि सर्व साहित्य आपल्याला पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे आपण ह्याचा वापर पलिताचा करायचा आहे बघा, किंवा एखादा चम्मचचा वापर केला तरी चालेल। मी थोडंसं पीठ साईडला काढून ठेवत आहे, हे खूप जास्त आहे त्यामुळे मळायला होत नाही आहे बघा। पीठ जास्त असल्यामुळे आपण ह्याला थोडं थोडं करून मळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे पीठ ना खूप छान लवकर फर्मेट होतं। सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडं कोमट असल्यामुळे हाताला चटके बसू नयेत यासाठी इथं आपण चम्मचचा वापर केलेला आहे। आणि सर्व साहित्य असं मिक्स करून घेतल्यानंतर हाताने आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे। जास्त पातळही करू नये आणि जास्त घट्टही नाही करू। हे बघा तुम्ही बघू शकताय, बघा अशा पद्धतीने आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त पातळ मळायचं नाही आपल्याला। बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे। जास्त पातळ केलेत ना ते फर्मेट होऊन आपलं हे जास्त पीठ पातळ होऊ शकतं। यासाठी मीडियम साईजचं आपल्याला पीठ लागणार आहे। वडे खायला आणखीन जास्त टेस्ट येण्यासाठी इथे वहिनीने कोळसा वापरलेला आहे। कोळशाचा फ्लेवर ना या वड्यांमध्ये खूप छान उतरतो। हे बघा तुम्ही बघू शकताय, बघा अशा पद्धतीने इथे मी चुलीवरचा कोळसा घेतलेला आहे बघा। आणि याच्यावरती आपल्याला लसूण घालायची आहे। कोळसा आणि लसूणचा सुगंध खूप छान येतो वड्याला आणि ते खायला ना खूप टेस्टी लागतात। तुम्ही बघू शकताय बघा। आणि वरून आपल्याला 1 चमचा तूप किंवा तेल घालायचं आहे आणि हे असं झाकून ठेवून द्यायचं बघा। तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीही वापरते चालू शकतं। हे बघा तुम्ही बघू शकताय, बघा छान असं धूर येत आहे बघा। हे पटकन असं झाकून ठेवून द्यायचं आहे, धूर त्याच्यामध्ये असा राहायला गेला पाहिजे। ह्या पिठाला आता लगेचच आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि 1 तासानंतर आपण ह्याचे वडे करायला घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय, बघा 1 तासानंतर वहिनीने वडे करायला सुरुवात केलेली आहे। एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण वडे हे चुलीवरतीच करून घेणार आहोत। असं पाण्याच्या हाताने असं थापून घेणार आहोत आणि खाली प्लॅस्टिकची पिशवी किंवा दुधाची जी पिशवी असते ना ती आपण ठेवली तरी चालू शकते। बघा तेल छान गरम झाल्यावरही आपण एक एक करून याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही बघू शकताय, बघा मस्त तेल तापलेलं आहे। दोन्ही साईडून वड्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय, बघा वडा आपला इथे तयार झालेला आहे आणि ह्याला आपण आता काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने मी ते सर्व वडे इथे करून घेणार आहोत। तुम्ही जर हे कोंबडी वडे गॅसवर करत असाल ना तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपले वडे हे करून घ्यायचे। ते बघा गॅसची फ्लेम जर तुम्ही फास्ट ठेवलीत ना तर ते आतमधून कच्चे राहू शकतात। तर यासाठीच आपल्याला मीडियम गॅसवरतीच करून घ्यायचे। ते बघा तुम्ही बघू शकताय, बघा
आता वडे आपले इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. वडे आपले मस्त एकदम गरमागरम इथे तयार झालेले आहेत आणि आता पंगत ही आपली जेवणाची बसलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम कमेंट्स पण येत आहेत छान छान झालेलं आहे म्हणून. तर तुम्ही पाहू शकताय बघा, छान एकदम खात आहेत सगळेजण. आणि कोंबडी वड्याबरोबर वहिनीने इथे मटण आणि चिकन देखील केलेलं आहे. हां भाऊ, कसं झालंय? हां, जगा दाखवलं. हां, मस्त एकदम कोंबडी वडे आणि इथे मटण देखील केलेलं आहे आणि टिक्का चिकन पण मी इथं केलेलं आहे. तुम्हाला वड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.